प्रत्येक उबाटाच्या गावाला आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा. गावात तिकडे त्याला सांगा का कशाला राहताय तुम्ही, मिळणार नाही ते विकास निधी तुम्हाला. काय होत 1 रुपयाची निधी मिळणार नाही, चला या गाडीत बसा, पट्टे घालून घ्या आणि विषय संपवा. कार्यक्रमात तेवढा संधीचा सोनं करा, नंतर बोंबलत बसू नका. हे सरकार काय तुमच्या बापाचं नाहीये जे तुम्ही म्हणता ना की आमचा बाप सागर बंगल्यावरती बसलेला आहे, जे तुम्ही पोलिसांना धमक्या देत असताना. तसं हे राज्य काय तुमच्या बापाचं नाहीये. मी तुम्हाला आता सांगते, हे राज्य हे सगळ्या जनसामान्यांचं 18 पगड जाती धर्मांचं आहे. त्याच्यामुळे कोणाला निधी द्यायचा आणि कोणाला नाही द्यायचा याचा विचार तुम्ही करू नये. आणि जर तुम्हाला अशीच बेताल वक्तव्य करायची असतील तर आम्ही सज्ज आहोत तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये उत्तरं द्यायला. कोणाला निधी द्यायचा आणि कोणाला निधी नाही द्यायचा हे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ठरवतील. तर नितेश राणेंनी ही अशी बेताल वक्तव्य करणं थांबवावं. नितेश राणे, या व्हिडिओच्या मार्फत मला तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची आहे की जर ठाकरेच्या शिवसैनिकांनी मनावरती घेतलं तर तुमचं आणि तुमच्या लोकांचं हे त्या गावामध्ये फिरणं बंद होईल, एवढं मी तुम्हाला इथं सांगू इच्छिते. अजून एक मला ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे की हे राज्य, त्याच्यामुळे मी सांगते अजून एक तुम्हाला की ठाकरेंना तुम्ही ठाकरेचे आमदार पळवले, पक्ष फोडला, बाण चोरून घेऊन गेलात, रोज ठाकरेंची शिवसैनिक तुम्ही पळवताय आणि अशी वक्तव्य करून तुम्ही ठाकरेंच्या सैनिकांचं मनोधैर्य तुम्ही कमी करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर ते तुमचं कधीच तुम्ही त्या गोष्टीत सक्सेस होणार नाही. मी एवढं तुम्हाला सांगते. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, राज्य काय तुमच्या बापाचं नाही, सरकार काय तुमच्या बापाचं नाहीये. त्यामुळे वक्तव्य करत असताना विचार करून करा. भाजप आमदार नितेश राणे आपल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. त्यांनी एका जाहीर सभेत शिवसेना ठाकरे गटाला सत्तेत असलेल्या गावांना निधी न देण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. सभेत बोलताना राणे म्हणाले की माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, ठाकरे गटाची सत्ता असलेल्या प्रत्येक गावाला टार्गेट करा, तिथे राहून काहीच मिळणार नाही. पालकमंत्री म्हणून मी ठरवले आहे की अशा गावांना 1 रुपयाचा निधी मिळणार नाही. त्यांनी पुढे असंही सांगितले की गाडीत बसा, भाजपाचा पट्टा घाला आणि विषय संपवा. नंतर निधीच्या नावाने बोंबलत बसू नका, संधीचं सोनं कर, नाहीतर तुम्हाला काहीच मिळणार नाही. राणे यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. निधी काय तुमच्या बापाचा आहे का? आम्ही ठरवलं तर तुमचं गावात फिरणंही मुश्किल करू, असा थेट इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. या वादामुळे राजकीय वातावरण तापले असून विकासाच्या मुद्द्यावर पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता या वादावर पुढे काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.